आपल्याला डिस्कस करायचे कॉन्ट्रडिक्शन. तर मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय, तर डेफिनेशन नुसार पाहिलं तर स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कॉम्पोनंट. म्हणजे एक समजा एक P and Q and negation of P or negation of Q या कंपाऊंड स्टेटमेंटचा जर मी ट्रूथ टेबल काढला, ठीक आहे, तर ॲट लास्ट कॉलम काय असणार माझ्याकडे, हा कॉलम असणार आहे जो की आपल्याला विचारलेला की जो की आपण घेतलेला आहे. तर याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, तर फॉल्स 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 आणि फॉल्स. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण कॉलम मध्ये फक्त आणि फक्त ट्रूथ व्हॅल्यू फॉल्सच असतील किंवा पूर्ण कॉलम हा फॉल्सचाच असेल. ठीक आहे, या कंडिशनला, या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्रडिक्शन असं म्हणायचं. ठीक आहे, डिनोटेड बाय C, that is C stand for contradiction, small लिपी आहे. आणि स्टेटमेंट पॅटर्न फॉर P and negation of P is always contradiction. P and negation of P एक्झाम्पल घेतले आपण, A or negation of A पण कॉन्ट्रडिक्शन असेल. ठीक आहे, किंवा M and negation of M is always कॉन्ट्रडिक्शनच असेल. ठीक आहे, तर एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर एक्झाम्पल वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्रडिक्शन और नॉट. तर एक्झाम्पल आहे P and Q and negation of P. हे एक्झाम्पल आहे, तर आपल्याला सांगायचं की एक्झाम्पल कॉन्ट्रडिक्शन आहे का नाही. काय करणार मी सगळ्यात अगोदर ट्रूथ टेबल काढणार. आता ट्रूथ टेबल मध्ये माझ्याकडे प्राइम कंपोनंट किती आहेत, बेसिक कंपोनंट किती आहेत, P Q निगेशन ऑफ P. आता निगेशन ऑफ P हा जो कॉलम असेल हा P वर डिपेंडेंट असेल, म्हणजे प्राइम कंपोनंट माझ्याकडे 2. तर प्राइम कंपोनंट 2 आहेत म्हणल्यावर रोज किती असतील, 2 raised to power n, that is equal to 2 raised to power 2 which is to be 4. ठीक आहे, मग आपण ट्रूथ टेबल घेऊ P Q हा निगेशन ऑफ P आहे, निगेशन ऑफ P. ठीक आहे, आता लेफ्ट टू राईट जर मूव्ह केलं तर P and Q and निगेशन ऑफ P, म्हणजे इथे काय झालं मला, परत P and Q and निगेशन ऑफ P. ठीक आहे, तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. Q साठी काय असेल, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, ही अरेंजमेंट आपण उलटी सुद्धा लिहू शकतो किंवा Q सुद्धा इकडे घेऊ शकतो, इंटरचेंज करू शकतो. ठीक आहे, त्यात काही फरक पडणार नाही, पण हा निगेशन ऑफ P आणि निगेशन ऑफ P च राहील. ठीक आहे, तर निगेशन ऑफ P काय होईल, तर फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. ठीक आहे, चौथा जो कॉलम आहे P and Q, तर अँड मध्ये मला काय माहिती आहे की अँड मध्ये ज्यावेळी ट्रू अँड ट्रू, अँड म्हणू किंवा कंजंक्शन म्हणू, त्यामध्ये ज्यावेळी फक्त ट्रू अँड ट्रू हाच पॅटर्न असेल त्याच वेळी त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल, अदरवाइज फॉल्स असेल. मग पाहिलं मी फर्स्ट आणि सेकंड कॉलम, तर फर्स्ट ट्रू आहे, सेकंड ट्रू आहे, इथं येईल फक्त ट्रू. आता प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर ऍटलीस्ट 1 फॉल्स आहे प्रत्येक स्टेटमेंट मध्ये, म्हणजे काय होईल, त्याची रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू चेंज होईल टू फॉल्स. ठीक आहे, ऍट लास्ट, आता लास्टचा जो कॉलम आहे काय, इथं लास्टच्या कॉलम मध्ये काय माझ्याकडे, इथं अँड आहे. आता लास्टचा कॉलम जर पाहिला मी, तर हा आहे P and Q and negation of P, that is कॉलम नंबर 4 and कॉलम नंबर 3. आता दोन कॉलम मध्ये पाहिलं अँड हा कनेक्टिव्ह आपण यूज केलाय, कंजंक्शन आहे, त्यावेळेस काय होईल, ऍटलीस्ट 1 जर फॉल्स असेल तर रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स होईल. इथं ट्रू आहे, इथं फॉल्स आहे, फॉल्स आहे म्हणून इथं होईल फॉल्स. सेकंड मध्ये दोन्ही फॉल्स आहे, इथं असेल फॉल्स. थर्ड मध्ये फॉल्स आहे P and Q चा म्हणून इथे येईल फॉल्स. आणि ऍट लास्ट इथे एक फॉल्स आहे, म्हणजे आपण असेल फॉल्स. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्ण चारही व्हॅल्यू काय माझ्याकडे फॉल्स आहे, म्हणजे याची रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, फॉल्स. म्हणून म्हणू शकतो P and Q and negation of P equivalent to false. ठीक आहे, that is contradiction. म्हणून काय, contradiction